प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? आजच्या दिवशी आपल्या भारत देशाचं संविधान कार्यान्वित झालं. आजच्या दिवसापासून आपल्या देशाचं संविधान आणि त्याप्रमाणे कारभार चालू झाला. म्हणून आज आपण आपल्या संविधानाची जी उद्देशिका आहे ती आपले विद्यार्थी म्हणते सर्वांनी संविधानासाठी तयार राहायचं. एक साथ होशियार, एक साथ संविधान शुरू करेंगे. शुरू कर. आम्ही भारताचे लोक, भारताचे हे सर्व समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सदा पालन करीत आहोत. जय हिंद. एक साथ बेशक माता की भारत माता की वंदे 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 जय जवान जय जवान जय जवान प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा आमचे संविधान आमचे संविधान आमचे संविधान 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 त्यानंतर जयंती बसवत यांचेही स्वागत मॅडम करतील. उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांचं स्वागत मॅडमनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आपल्या इथे माजी नगरसेविका अंजलीजी पाटील याही उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत गीताबाईंना विनंती करतो त्यांनी करावं. आपले प्रतिष्ठित ज्येष्ठ प्रतिनिधी आदरणीय कयूम खानजी यांचंही स्वागत गीता मॅडमनी करावं असं त्यांना विनंती करतो. आदरणीय रसूल शेख यांचं स्वागतही गीता मॅडमनी करावं असं त्यांना विनंती करतो. तेही स्वागत. श्री पुरस्कार आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला जाहीर झालेला आहे आणि त्या निमित्ताने मी तुम्हाला थोडासा आपल्या आदिवासी समाजातल्या तारखा नृत्याबद्दल मी सांगते. आपले बरेचसे जे आता आपल्यामध्ये जे उपस्थित एक नगरसेवक वॉर्ड नंबर प्रभाग क्रमांक 100 ते सुद्धा आदिवासी बसवंत साहेब आहे आणि आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी त्यांचं कार्य आपल्या समाजासाठी आहे आणि अशा प्रकारचं कार्य ते फार वर्षापासून करत आहेत. त्यासोबतच आपल्या इथे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत ते पण ह्या पुढे ते करतील आणि अगोदर पण करत आहेत. त्याच्यामुळे आता पुन्हा असं नव्याने त्यांची ओळख करून द्यायची गरज नाही कारण मॅडमनी त्यांची ओळख करून दिलेली आहे. परंतु ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेले आहेत असे पालघर जिल्ह्यातील वाळवंडा येथील 92 वर्षाचे ज्येष्ठ तारफा वादक बिटला बाबा थिंदा हे आदिवासी संस्कृती त्यांनी जपली होती आणि तारफा वाद्य हे जवळपास 50-60 वर्षापासून ते वाजवत आहेत आणि त्यांचं साधनेचं गौरव केलं हे आदिवासी समाजाला नाही तर आपला पालघर जिल्हा तसंच महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असं हे गौरव पुरस्कार आहे. आणि 92व्या वर्षी एखादा जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा आपण जर बघितलं तर ती खुशी ती अजूनच जोमाने पुढे नेण्याची इच्छा पण
त्यांच्या मनामध्ये जागृत झालेली आहे आणि त्यांनी त्यांची संस्कृती दुसऱ्यांना सुद्धा बहाल केलेली आहे. तर अशा परिस्थितीत त्यांचं ह्या दिनानिमित्त आपण त्यांचं आभार स्वागत व्यक्त करूया. आजची जी थीम आहे म्हणजे 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट म्हणा, प्रत्येक ह्या सणानिमित्त आपण देशाचा सण म्हणूया, पण हे मात्र म्हणजे देशासाठी तुम्ही प्रथम आणि त्याचा मान सन्मान राखा हेच मी म्हणते. तर जसं आपल्या वादाचं जसं त्यांनी मान राखलेलं आहे तसं आपल्या इथे जेवढे मुलं आहेत माझं असं म्हणणं आहे की ही मुलं आपण नेहमीच सांगतो देवाघरची फुलं आणि आपण त्याच्यामध्ये आपलं भविष्य बघतो. आपण जसं एका कुटुंबामध्ये असतो, आपण ज्या इच्छा म्हणजे आपल्याला इच्छा असतात पण काही गोष्टी आपण करत नाही, आपण त्या मुलांवर सोपवतो की माझी इच्छा ही राहिलेली माझ्या जागी तू कर. तर माझं असं म्हणणं आहे की क्या जाना है? अरे किधर जाना है? अभी किधर जाना है वो बताओ. हाँ हाँ नंबर है. हाँ नंबर है ना. हाँ. अभी किधर जाना